तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत TET म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2024साठी पेपर 1 आणि पेपर 2मध्ये अत्यंत आवश्यक असणारे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यातील मागील वर्षी एक्झाम परीक्षेमध्ये आलेले प्रश्नांसंच. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या अध्ययनाची तत्त्वे आहेत? पहिला आहे सहनशीलता, व्यक्तिगत फरक, लोकशाही प्रधानता, योजनाबद्ध. पर्याय दिले आहेत अ क आणि ड, अ ब आणि क, ब क आणि ड आणि अ ब क ड सर्व. त्याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4 अ ब क ड सर्व. अध्यापनाची तत्त्वे. अध्यापनाच्या विद्यार्थी केंद्रबिंदू, अध्यापन पद्धती व केंद्र, अध्यापनाचे सूत्र, विद्यार्थी सहभाग, विद्यार्थी अभिरुची, व्यक्तिगत फरक, योजनाबद्ध, दैनंदिन अनुभव, अध्यापन साधन, लोकशाही प्रधानता, शैक्षणिक साहित्याचा वापर, विद्यार्थी दैनंदिन अनुभवांचा आपण वापर, सहनशीलता. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, खालील आक्षेपांपैकी बालअध्ययन पद्धतीवर घेतलेला कोणता आक्षेप असत्य आहे? शिक्षिका म्हणाले तेच विद्यार्थ्यांना करावे लागते. सत्रांच्या माध्यमातून मुलांना शिकवणे अयोग्य आहे. स्वयंशिक्षणाचा पुरेसा लाभ मिळत नाही. तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4 मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, खालील मूल्यमापनाच्या साधनांमध्ये कोणती साधने निरीक्षण केंद्रासाठी वापरली जातात? पहिलं म्हणजे अ हे पडताळा सूची, ब पदवी शिक्षणाची व्यक्तिगत प्रश्नामध्ये प्रासंगिक नोंदी. पर्याय दिले आहेत ब क आणि ड, अ ब आणि ड, अ ब आणि क, अ ब क ड सर्व. त्याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 अ ब क आणि ड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, लेखी परीक्षांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही? पहिल्या, दीर्घोत्तरी प्रश्नांचे प्रमाण कमी करणे, वार्षिक परीक्षेला महत्त्व देणे, गुणधन योजना व नमुना उत्तर सूची यांची सोय करणे, उत्तर पत्रिकेने बारकोडचा उपयोग करणे. याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 वार्षिक परीक्षेला महत्त्व देणे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, खालील व्याख्यान पद्धती संदर्भातील कोणते विधान असत्य आहे? अवधान केंद्रीकरण होते, कमी वेळात जास्त अध्यापन करता येते, तत्त्व सिद्धांत कठीण विषय मांडण्यासाठी उपयोग करता येतो, दुर्मिळ माहिती सहज देता येते. याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 अवधान केंद्रीकरण होते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्त्वे शोधून सामान्यकरण करणे यावर अवलंबून आहे या मुद्द्यावर भर दिला होता? पर्याय दिले आहेत W.C. बॅगले, C.H. जड, थॉर्नडाईक, जॉन ब्रूमर. त्याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 C.H. जड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, खालील विधानांपैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती आहेत? शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. शिक्षण ही स्वयंभूत प्रक्रिया आहे. शिक्षण ही नैसर्गिक सहज प्रक्रिया आहे. शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. अ ब आणि क, अ ब क आणि ड, ब क आणि ड, अ ब क ड सर्व. तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 4 अ ब क ड सर्व. तर वैशिष्ट्य बघूया. शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये काय? शिक्षण ही अखंडपणे नैसर्गिक व सहज त्रिकेंद्रात्मक मानसिक, सामाजिक, औपचारिक, अनौपचारिक संस्कृत प्रक्रिया आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, व्यक्ती विकासाचा संदर्भ खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पर्याय दिले आहेत विकासावर वातावरणापेक्षा मनुष्याचा अधिक प्रभाव दिसतो, विकासावर अनुवंशापेक्षा वातावरणाचा अधिक प्रभाव असतो, विकासावर अनुवंश परिसराचा पूरक प्रभाव असतो, विकासावर अनुवंशाने संक्रमित केलेल्या गुणदोषांचा परिणाम होत नाही. त्याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, कुमारावस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? विधान दिली आहेत या वयातील मुले आदर्शाचा शोध घेत असतात, या वयात भिन्नलिंगी आकर्षण वाढते, या वयात शब्दसंपत्ती वाढविण्याची कल असतो, या वयात मुले बंडखोर होतात. त्याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 या वयात शब्दसंधी वाढविण्याकडे कल असतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, किशोरावस्थेतील मुलांच्या विकासासाठी विशेषाने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे? विधान दिले आहेत अक्षरांना योग्य वळण लावावे, बिनचूक शुद्ध उच्चारांसाठी पाठांतर करणे, कट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी घेणे, मुलांच्या सर्जनशीलता वाढीसाठी उपक्रम करणे. पर्याय दिले आहेत अ ब क ड सर्व, ब क आणि ड, अ ब आणि ड, अ ब आणि क. त्याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 अ ब आणि ड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते उदाहरण
मूर्ताकडून अमूर्ताकडे विधानात अध्यापन सूत्रावर आधारित आहे. विधान आहे भूगोल विषयात नकाशाचा वापर करणे, विद्यार्थ्यांच्या थोर नेत्याचे चरित्र दाखवणे, निसर्ग चित्र शिकविताना चित्र दाखविणे, कवितेचे स्पष्टीकरणे. पर्याय दिले आहेत अ, ब आणि क, अ आणि क, ब आणि ड, अ, ब, क आणि ड. त्याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 अ, ब आणि क. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12. चित्रकला हस्तकला विषयाच्या अभ्यासात व्यक्ती व्यवस्थितपणा टापटीप सौंदर्य पाहणारे विद्यार्थी होतात. समजा सर्व वर्ग व कचरा करी निघून जातात. हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे? पर्याय दिले आहे समान घटक उत्पत्ती, विभागीय संक्रमण, सामान्यीकरणाची उपपत्ती, सहेतुक व दीर्घनिष्ठ उपपत्ती. याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांकच्या सहेतुक व दीर्घनिष्ठ उपपत्ती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणते घटकावर भर दिला आहे? पर्याय दिले आहे नव्या परिस्थिती समायोजन, विचारांचे उपयोजन, तुटे भाषांचे संयोजन, अध्ययन क्षमतेचे संयुक्त संघटन. त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 नव्या परिस्थिती समायोजन. स्पष्टीकरण बघूया. विल्यम जेम्स सापेक्ष दृष्टीने नव्या परिस्थिती व्यवस्थितरित्या समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, अशी बुद्धीची व्याख्या जेम्स यांनी केली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. खाली दिली वर्तन बदल दिले आहे त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे हे ओळखा. शारदा सुंदर भरतकाम करते. राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे. विनीत परिच्छेद वाचून त्यावर प्रश्नांची उत्तरे सोडवतो. सुनीताला शंखशिपले जमवण्याचा छंद आहे. त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 विनीत परिच्छेद शोधून वाचून त्यावर प्रश्नांची उत्तरे सोडवतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. एकाच वेळी पायरी ताबडतोब पडताळा सक्रिय प्रतिसाद हे तत्त्व असलेली क्रमवारी अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेली आहे? पर्याय दिले आहे अभिजात, अभिसंधान, प्रयत्न, प्रमाण, उपपत्ती, साधक, अभिसंधान, बहुदृष्टी अध्ययन. त्याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 3 साधक अभिसंधान. प्रश्न क्रमांक 16. प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा ही व्याख्या कोणाची आहे? पर्याय दिले आहेत ज्युरी, कॉम्बज, रेस्निक, लिडले. त्याचं पर्याय क्रमांक 4 लिट्सले. लिट्सलेंच्या मतानुसार प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा होय. साध्य घटनेसाठी प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनातील उत्साह टिकून ठेवणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे प्रेरणा. प्रश्न क्रमांक 17. खालील मर्यादांपैकी प्रायोगिक पद्धतीच्या योग्य मर्यादा आहेत? विधान दिले आहे प्रायोजनाचे आंतरिक घटक नियंत्रित करणे. ही पद्धत अधिक खर्चिक व वेळखाऊ आहे. शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. पर्याय दिला आहे अ, ब आणि क, अ, क आणि ड, ब, क आणि ड, अ, ब, क, ड सर्व. त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 ब, क आणि ड. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18. विस्मरण ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. खालील विस्मरणावर कोणते विधान सत्य आहे? विधान दिले आहेत अभ्यासानंतर मध्यांतरामध्ये अनेक गोष्टी केल्यास विस्मरण होते. अचूक प्रत्यावर व प्रत्यभिज्ञान विस्मरणाचा अर्थात परिणाम करतात. अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होते. जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होते. पर्याय दिले आहेत अ आणि ब, ब आणि ड, अ आणि ड, अ आणि क, क आणि ड. त्याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 अ आणि ड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणते अनुवंशी संबंधीचे नियम आहेत? एक आहे साधारण मर्यादाचा नियम, वैविध्यतेचा नियम, पुनरावृत्तीचा नियम, परागतीचा नियम. पर्याय दिलेले आहे ब, क आणि ड, अ, ब आणि ड, अ, क आणि ड, अ, ब आणि ड. त्याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि ड. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी खालील कोणत्या गोष्टी करणे उपयुक्त ठरेल? इयत्ता गाळून वरच्या वर्गात प्रवेश द्यावा, वर्ग अध्यापनात त्यांचा सहभाग वाढवावा, स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा, उन्हाळी शाळा सुरू कराव्यात. पर्याय दिले आहेत अ, ब आणि ड, ब, अ, ब आणि क, ब, क आणि ड, अ, ब, क, ड सर्व. त्याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड आणि सर्व. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि असेच नवनवीन पुढील भागात आपण मानसशास्त्राच्या अजून व्याख्या आणि मागील प्रश्नसंचातील प्रश्न सोडूयात.